श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा असणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, तुम्हाला असणारी साडेसाती, त्यामध्ये असणारे चढ उतार, व्यवसाय करायचा आहे, लग्न करायचं आहे, नवीन काहीतरी नोकरी धारण करायची आहे, सगळ्या गोष्टींमधली असणारी अस्थिरता आणि यातनं कसं बाहेर पडायचं, यासाठी काही उपासना सुद्धा तुम्हाला सुचवणार आहे. नक्की करून पहा, जेणेकरून तुम्ही जे अधिक परिश्रम करताय, तुम्ही जे कष्ट घेताय, काही नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये सेट होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय, त्या प्रयत्नांना एक यशाची जोड मिळते. आध्यात्मिक बैठक असणं का गरजेचं आहे? कारण प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी जे काही करतोय ते प्रत्येकाच्या हिताचं किंवा प्रत्येक कुटुंबीय सदस्यांच्या हिताचं असावं आणि त्या गोष्टीतनं मला उत्तम प्रकारे लाभ प्राप्त व्हावा, जेणेकरून मी प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करू शकेल. आणि तोच हेतू असतो ज्यावेळेस आपण राशीफळे समजून घेत असतो. राशी कुंडलीचा आपल्या स्वतःवरती होणारा जो गोचर ग्रहांचा परिणाम आहे, तो सौम्य प्रमाणात किंवा अधिक प्रमाणात आपल्याला कधी जाणवतो? ज्यावेळेस तुम्ही तुमची वैयक्तिक पत्रिका आणि त्या ग्रहांचं मिलन, या गोचरी ग्रहांच्या सोबतचं असणारं कनेक्शन, ट्रान्झॅक्शन कसं आहे, हे सगळ्या गोष्टी जर समजून घेऊ शकलात, गोचरी ग्रहांची असणारी स्थिती आणि तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची स्थिती, या दोघांचं होणारं मिलन किंवा या दोघांचे होणारे शुभयोग तुमच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिती, आर्थिक स्थैर्य लाभून देणार आहेत का, हे सगळ्या गोष्टी समजून घेता येतात. त्यामुळे आता आपण समजून घेतोय ते फक्त राशी कुंडलीनुसार. जन्मलग्न कुंडलीनुसार जर तुमच्या कुंडलीचं अनालिसिस तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाणी माहिती नोंदवायची आहे आणि आजच आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. भेटणार आहोत तुमच्या प्रश्नांना घेऊन नक्कीच आपण समजून घेण्यासाठी. लग्नस्थान, प्रथम स्थानापासून आपण माहितीला सुरुवात करूयात. प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं. या ठिकाणी बुध नीचस्थ आहे, मंगळ अस्तावस्थेमध्ये आहेत, शनी अस्तावस्थेमध्ये आहेत, तुम्हाला सुरू असणारी साडेसाती, यामुळे थोडीशी संभ्रम अवस्था निर्माण झाली. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, प्रत्येक व्यक्तीसोबत जुळून घेणं, हे कुठेतरी जमतंय की नाही, मला जमेल की नाही, मी एक सगळ्यांना कुटुंबातील प्रमुख म्हणून प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक नात्याला न्याय देऊ शकेल का, अशा संभ्रमात तुम्ही काही महिन्यांपासून आहात. कारण पत्रिकेतील चतुर्थ स्थानातनं असणारं गुरूंचं गोचर, जेव्हा 4, 8 आणि 12 स्थानामध्ये गुरु गोचर करतात, त्यावेळेस तुम्हाला विशेष सर्व प्रकारची सुखे प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील करतात, प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नशील करत असतात. मग या गुरूंचं गोचर परिवर्तित होणार आहे का? तर निश्चित नाही. हा संपूर्ण महिना चतुर्थातच गुरु आहेत, जे तुमचे लग्नेश आहेत. त्यामुळे हा संपूर्ण महिना तुम्हाला संभ्रमित अवस्थेत असणार आहे. त्यातल्या त्यात त्यामध्ये ठिकाणी 3 असणाऱ्या अस्तग्रहांची युती तुम्हाला थोडीशी त्रासदायक जाऊ शकते. या दरम्यान इन्व्हेस्टमेंट करायच्या असतील तर पहिला 19 तारखेपर्यंत, पहिला पंधरवडा तुम्हाला अजिबात मोठ्या इन्व्हेस्टमेंट करायच्या नाहीयेत. कारण या ठिकाणी तुम्हाला काही केलेल्या गुंतवणुकी लाभदायक ठरू शकणार नाहीत. या ठिकाणी जर तुमच्या कुंडलीमध्ये जर शुभयोग असतील तर मात्र तुम्ही काही ठिकाणी गुंतवणुकी निश्चित करू शकता. राशीपत्रिकेतील धनस्थानाकडे जाऊया. धनस्थानामध्ये मंगळाची रास आहे आणि मंगळाचं गोचर लग्नातनं होत आहे. अधिक महत्वाकांक्षी, चिडचिडा स्वभाव आणि त्याचे काहीसे परिणाम कुटुंबावरती, म्हणून कुटुंबासोबत संमिश्र प्रमाणामध्ये ग्रहमान आहे असं सांगितलेलं आहे. त्यांच्यासोबत तुम्हाला जुळवून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमचे सगळे प्रश्नांची उत्तरं, तुम्हाला तुमचे सगळे निर्णय त्यांच्यावरती लादले जाणार नाहीत, या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे. राशीपत्रिकेतील धनस्थानावर आपण गुंतवणुकी पाहतो. या महिन्यात संमिश्र प्रमाणात गुंतवणुकी करायच्या आहेत. या महिन्यामध्ये फार मोठ्या गुंतवणुकी टाळायच्या आहेत. तृतीय स्थान पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवतो. तृतीय स्थानाकडे जाऊया. तृतीय स्थानामध्ये वृषभ राशी आणि शुक्रांचं गोचर 19 एप्रिल नंतर धनस्थानात, तृतीय स्थानात होईल. धनस्थानात तृतीय स्थानात येणारे शुक्र तुमच्या जीवनामध्ये नक्कीच लाभाचे संकेत आणतील, परिश्रम अधिक घडवतील, परिश्रमामध्ये पण स्मार्ट वर्क होईल. चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा मेसेज इतरांपर्यंत पोहोचवू शकता. बिझनेस करणाऱ्या वर्गाला श्रेष्ठ कालावधी असेल. मीडिया क्षेत्र किंवा सिनेसृष्टीमध्ये तुम्ही काम करताय तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. जो वर्ग CA किंवा त्या संदर्भातील कार्य करतो तर अशा वर्गाला सुद्धा अतिशय उत्तम कालावधी 19 एप्रिल नंतर प्राप्त होईल. प्रवासाचे योग अनेक येतील. पर्यटनाचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. अशा पद्धतीने सुद्धा 19 एप्रिल नंतरची स्थिती उत्तम असेल. राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थान वास्तू आणि वाहन सुख दर्शवतं आणि या दोन्ही दृष्टीने वास्तू वाहन खरेदीसाठी तुम्हाला या महिन्यातील 15 तारखेनंतरची स्थिती उत्तम असेल. या ठिकाणी असणारी मिथुन राशी आणि मिथुन राशीचे बुध ग्रह
त्या स्थानाचे मालक होतात. या ठिकाणी गुरूंचं गोचर आहे, त्यामुळे वास्तू वाहन खरेदी करावं, नवीन काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये चेंज, काहीतरी बदल असावा, काहीतरी फिरण्याचे जाण्याची संधी मिळावी, अशा प्रत्येक गोष्टींसाठी तुम्ही अधिक महत्वाकांक्षी होत आहात. आणि त्याच महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी, स्वप्नांचा वेध घेण्यासाठी गुरूंची साथ तुम्हाला मिळणार आहे. नक्कीच तुम्ही प्रयत्नशील व्हायचं आहे. मातृसौख्य तुम्हाला या महिन्यात उत्तम प्रकारे मिळेल. पंचमस्थान या ठिकाणी असणारी कर्क राशी, या ठिकाणी पापग्रहांच्या दृष्ट्या नाहीत, त्यामुळे शिक्षण, संतती आणि प्रणय या तिन्ही दृष्टीने हा महिना उत्तम असेल. शिक्षणासाठी सर्वश्रेष्ठ असणार आहे. राशीपत्रिकेतील षष्ठ स्थान, आरोग्य वृद्धिंगत होईल का, आरोग्याच्या काही तक्रारी येतील का, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू का, असे प्रश्न ज्यांना आहेत, किंवा जो वर्ग राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, या ठिकाणी असणारी रवींची रास आणि रवींचं गोचर उच्च राशीत आहे, त्यामुळे रवी तुम्हाला उत्तम चांगली फळे प्राप्त करून देतील, तुम्हाला कर्मनिष्ठ करतील आणि त्याचबरोबर तुम्हाला समाजाच्या हिताच्या गोष्टी, हितोपयोगी गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील सुद्धा करतील. त्यामुळे सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक वर्गाला नक्कीच चांगली सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकते रवी कृपेने. राशीपत्रिकेतील या ठिकाणी असणारी, राशीपत्रिकेतील षष्ठातनं केतूंचंही गोचर आहे. केतू काय करतात, तर तुम्ही जर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू पाहताय तर जमिनी संदर्भातील प्रत्येक कार्य मार्गी लावून देण्यासाठी थोडासा विलंब देतात. त्यासाठी अर्थार्जन प्राप्त करून देण्यासाठी, अर्थात त्यासाठी काही कर्ज उपलब्ध करून घ्यायचे, तर या कर्ज घेण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा काही विलंब लागू शकतो. हेही फळ षष्ठात केतू आल्यानंतर मिळते. त्यामुळे ज्यांना मोकळी जमीन खरेदी करायची आहे, वास्तू खरेदी करायची आहे, नवीन वाहन खरेदी करायचे आणि तेही लोनवरती तुम्हाला घ्यायचं असेल, बँकेचं काही लोन घ्यायचं असेल, तर या प्रोसेसमध्ये थोडीशी दिरंगाई होऊ शकते. याच्यामुळे तुम्हाला केतूंची उपासना करायची आहे. केतूंची उपासना काय कराल ते व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊयात. राशीपत्रिकेतील सप्तम स्थान हे प्रणय सौख्य जोडीदाराचं दाखवतं. राशीपत्रिकेतील सप्तमावरून आपण जोडीदाराचं सौख्य, पार्टनरशिप मधील व्यवसाय पाहतो. या ठिकाणी असणारी कन्या राशी आणि लग्नस्थानामध्ये नीचस्थ बुधांचं गोचर. यामुळे काय होतंय, तर तुमच्या पार्टनर सोबत जुळून घेताना थोडासा मतभेदाचा संवाद होतो. काही काम करायचंय, काही निर्णय घ्यायचे, तर त्यांना ते लादल्यासारखे वाटतात. त्यांच्यावरती तुम्ही जे काही गोष्टी सांगताय, हे याचे काहीसे परिणाम ते समजून घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडतायत का, हा मनामध्ये संभ्रम तुमच्याही आहे. मग या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला साधारणतः या महिन्याच्या 19 एप्रिल नंतरची तारीख आहे. तर तोपर्यंत मात्र तुम्ही तुमच्या पार्टनरला समजून घ्यायचं आहे. व्यावसायिक पार्टनर सोबत खटके उडू शकतात, मतभेद होऊ शकतो आणि हा कालावधी आहे पहिला पंधरवडा. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्ही त्यांच्या सहकार्याने तुमचा बिझनेस दोघांचाही उत्तमरित्या पुढे घेऊन जाऊ शकता. तूळ राशी आणि शुक्रांचं गोचर धनस्थानात होत आहे. जो रिसर्च क्षेत्रामध्ये काम करतो, कला क्षेत्रामधलं काम करतो, भौतिक क्षेत्राचा, खगोल क्षेत्राचा अभ्यास करतो, अष्टम स्थानाकडे जाऊयात. अष्टम स्थानावरून आपण आपल्या स्वभावामधील संशोधक वृत्ती बघत असतो. अष्टमावरून आपण आपल्या आरोग्यातील किडनी संदर्भातील आजार सुद्धा पाहत असतो. या ठिकाणी असणारी शुक्रांची रास आणि शुक्रांचं गोचर हे वृषभेतनं होणार आहे 19 एप्रिल नंतर. त्यामुळे पहिला पंधरवडा आरोग्याला जपायचा आहे. या संदर्भातील काही किडनी स्टोन संदर्भातल्या काही तक्रारी असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची. या दरम्यान तुम्हाला आजारपण वाढलेला दिसू शकतो, पोटात दुखणं किंवा किडनी स्टोन संदर्भातील आजार तुम्हाला उद्भवणं, असे काहीसे तक्रारी होऊ शकतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये षष्टेश अष्टमेश बिघडलेला आहे त्यांना हे फळ नक्कीच मिळू शकतं, नाही तर बाकीच्यांना हे मोठे अशुभ फळ मिळणार नाही. राशीपत्रिकेतील नवम स्थानाकडे जाऊयात. नववं घर सर्व प्रकारचे सुखे दर्शवतं, भाग्योदय होण्यासाठीचे योग दर्शवतं. नवम स्थानाकडे जाऊयात. नवम स्थानावरून आपण भाग्योदय घडेल का, शुभ संकेत येतील का पाहिलं जातं. या ठिकाणी वृश्चिक रास आहे. नवम स्थानाकडे जाऊयात. नवम स्थानात असणारी वृश्चिक रास, या ठिकाणी हर्षलांची सप्तम दृष्टी येते. हर्षल जेव्हा भाग्यस्थानाला पाहतात त्यावेळेस तुम्हाला स्वतःमध्ये आध्यात्मिक प्रगती करावी, स्वतःवरती जास्त काम केलं पाहिजे, स्वतःवर फोकस केला पाहिजे. आपण स्वतःमध्ये आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. हे चांगले फळ देत असतात. त्यामुळे हर्षलांची सप्तम दृष्टी, त्यामुळे शुभ संकेत येतील. स्वतःवर तुम्ही जास्त काम करू लागाल. स्वतःमध्ये असणारा आळशीपणा कमी कसा केला पाहिजे. झोप जास्त प्रिय होते जेव्हा 7:30 येते, तर या झोपेवरती सुद्धा आपण कंट्रोल केला पाहिजे. कमी झोपलं पाहिजे, जास्त काम केलं पाहिजे, असे काहीसे विचार देऊ शकतात. अशा पद्धतीने शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती आहे. राशीपत्रिकेतील दशमस्थान 10वं घर हे तुम्हाला व्यापार दर्शवतं. नोकरीतली
सुरुवात जशी आपण नवम स्थानावरनं पाहतो की नवीन नोकरी तुम्हाला या महिन्यात प्रयत्नांनी यश येऊ शकते, तसेच दशम स्थानावरनं तुम्हाला व्यवसाय वाढेल का हे पाहिलं जातं. आणि व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते, या ठिकाणी असणारी धनुरास आणि गुरूंचं गोचर चतुर्थात नव्हते, सप्तम दृष्टीने गुरु दशमाला पाहतायत. स्वतःच्या राशीला जेव्हा गुरु पाहतात, स्वतःच्या स्थानाला जेव्हा गुरु पाहतात, तेव्हा निश्चित तुम्हाला व्यवसाय वाढीच लागतो. तुम्ही जर द्रव पदार्थ, गोड पदार्थ, खाद्यपदार्थ संदर्भातील व्यवसाय करताय, त्याचबरोबर कापड आणि कागद या संदर्भातील व्यावसायिक वर्ग आहे, लाकडा संदर्भातील काही व्यवसाय आहेत, अशा वर्गाला निश्चित चांगली सुंदर स्थिती आहे. तुमचा व्यापार तुम्ही वाढवू शकता. तसेच जो आर्किटेक्ट क्षेत्रामध्ये काम करतो, आर्किटेक्ट म्हणून तुम्ही काम करताय, सिव्हिल क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. या दरम्यान सोने चांदीचे व्यापारी वर्ग यांच्यासाठी दुसरा आणि तिसरा आठवडा श्रेष्ठ असणार आहे. राशीपत्रिकेतील लाभस्थानामध्ये आपण लाभयोग पाहतो. या दरम्यान तुम्हाला लाभाची संधी उत्तम असणार आहे. लाभ उत्तम प्राप्त होईल व्यवसायातनं. नोकरी ज्यांना नवीन हवी आहे त्यांच्यासाठी दुसरा पंधरवडा श्रेष्ठ आहे. त्या दरम्यान तुम्हाला नोकरीतनं सुद्धा लाभ प्राप्ती सुरू होऊ शकते. 12वं घर हे परदेशात जाण्यासाठी सुद्धा पाहिलं जातं. परदेशात राहणाऱ्या व्यक्तींना PR काम करून घ्यायचं त्यांच्यासाठी सुद्धा पाहिलं जातं. 12वं घर हे खर्चाचं सुद्धा आहे. सर्व दृष्टीने विचार केला तर या स्थानामध्ये असणारी कुंभ राशी आणि या ठिकाणी असणारी राहूंची उपस्थिती, त्यामुळे हा संपूर्ण महिना परदेशात स्थायिक असणाऱ्या वर्गाला श्रेष्ठ आणि उत्तम असणार आहे. ज्यांना परदेशात जायचं आहे नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त, अशा वर्गासाठी सुद्धा उत्तम असणार आहे. 7.5 मध्ये तुम्हाला परदेशात जाणं सगळ्यांना सोपं असतं असं काहींचं म्हणणं आहे. काही कमेंट आल्या होत्या, त्यांना सांगू इच्छिते, प्रत्येक व्यक्तीला परदेशात जाण्याचं स्वप्न असतं किंवा जावंसं वाटत असतं, परंतु त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून, काही सामाजिक, काही त्यांना स्वतःच्या आर्थिक दृष्टिकोनातून जाता येत नाही, की काहींना कागदपत्रांची अपूर्तता असते त्यामुळे ते जाऊ शकत नाही. काही वर्गाला शिक्षणासाठी जायचंय पण शिक्षणासाठी सुद्धा त्यांना जाण्यासाठीचं काही लोन घ्यायचंय बँकेकडून, तेही होत नाहीये म्हणून जाता येत नाही. मग अशा वर्गांना आपण हा सल्ला देत असतो की तुमच्या कुंडलीनुसार परदेशात जाण्याचे योग आहेत की नाही, आणि त्या दृष्टीने आपण आता समजून घेतोय की या ठिकाणी जेव्हा राहू आहेत 12व्या घरामध्ये तेव्हा तुम्हाला परदेशात ते घेऊन जातात. त्यामुळे शुभ संकेत त्यांच्याकडनं मिळत असतात. तो एक सिग्नल असतो, तो एक मॅप आहे, गुगल मॅप आहे, तुम्हाला त्यापर्यंत पोहोचायचं आहे. यासाठी थोडीशी आध्यात्मिक बैठक किंवा विचार योग्य पद्धतीने किंवा कामाचं नियोजन, या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं दिसत असतं. त्यामुळे जो व्यक्ती कमेंट करतो, निगेटिव्ह कमेंट करतो, मी त्यांना चुकीचं म्हणणार नाही, कारण त्यांच्या जीवनामध्ये वाईट अनुभव त्यांना आलेले असू शकतात, परंतु मी त्यांना हा सल्ला नक्कीच देईल की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे वाईट अनुभव घेतलेले आहेत ते तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये असणाऱ्या ग्रहस्थितीमुळे किंवा तुमच्या कर्मामुळे पण काही गोष्टी घडतात की आपण आपलं कर्म योग्य पद्धतीने करू शकलो नाही. आपण जितके प्रयत्न केले पाहिजे, जितकं व्यवस्थित तुम्ही काम केलं पाहिजे, त्याचं नियोजन असलं पाहिजे, यामध्ये काही तुम्ही ढिसूळता ठेवलेली आहे, म्हणून तुमचं काम उत्तम होत नाहीये आणि म्हणून तुम्हाला जीवनामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. मग आता गोचरी स्थितीचा आधार घेऊन तुम्ही सुधारलं पाहिजे, तुमच्या स्वतःच्या चुका सुधारल्या पाहिजेत आणि त्यासाठीच प्रत्येक ज्योतिषी तुम्हाला सल्ला देत असतो की तुम्हाला या दरम्यान काय गोष्टी करायच्यात, काय गोष्टी टाळायच्या आहेत, आणि त्याच दृष्टीने मी तुम्हाला दर महिन्यामध्ये राशीफळामध्ये सांगत असते की या गोष्टी करा किंवा या गोष्टी करू नका, कारण त्या ग्रहांची ऊर्जा तुम्हाला मिळावी हा फक्त हेतू आहे आणि त्या हेतूनेच आपण काम करत आहोत. या उपासना करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च नसतो. उलट उपासना केल्यामुळे तुमच्या स्वतःमध्ये मिळणारा एक विशेष आत्मविश्वास, स्वाभिमान किंवा प्रत्येक गोष्ट जिद्दीने पूर्ण करण्यासाठी निर्णय क्षमता, या चांगल्या गोष्टी मिळू शकतात. त्यामुळे आध्यात्मिक बैठक करणं काहीही वाईट नाही, प्रत्येकाने केली पाहिजे. नामस्मरण केल्याने उत्तम फळे मिळतात. रामनामा घेतल्यानंतर उत्तम तुम्हाला सहस्त्रजन्म, रामनामाचं जसं फळ आहे तसंच प्रत्येक कार्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट ग्रहांची ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी त्या ग्रहांचं नामस्मरण करणं गरजेचं असतं आणि त्याच उपासना तुम्हाला दिल्या जातात. निश्चित करून पहा, कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा त्या उपासनेमधून तुम्हाला काय पॉझिटिव्ह मिळते ती कमेंट करण्यास सुरुवात करा. पहा, तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती, आत्मविश्वास प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता उपासनेकडे जाऊयात. उपासनेचं माध्यम निवडायचं आहे. या महिन्यात तुम्ही काय उपासना कराल? सगळ्यात प्रथम तुम्हाला या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र म्हणायचे. लग्नात अस्तावस्थेमध्ये गुरु आहेत, लग्नात अस्तावस्थेमध्ये मंगळ आहेत, त्यामुळे या संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. बुधांचं नामस्मरण करायचं आहे किंवा कृष्ण मंदिरात दर्शन करायचं आहे. बुधांची अस्तावस्थेतील स्थिती तुम्हाला वाईट ठरणार नाही.
तसेच तुमच्या जोडीदाराचं सुख सुद्धा प्रदान करून देईल. कुटुंबामध्ये कलह मतभेद होणार आहे ते तुम्हाला सांगितलं, ते कमी व्हावेत म्हणून सुद्धा तुम्हाला संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्राची सेवा सांगितलेली आहे. मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. षष्ठ स्थानामध्ये केतूंची उपस्थिती आहे, त्यामुळे थोडेसे व्यवहार करताना कर्ज लोन वगैरे घ्यायचं असेल तर त्यासाठी अडचणी येणार आहेत. तर यासाठी तुम्ही काय कराल, केतूंची उपासना काय, तर रीम केतवे नमः किंवा ओम केतवे नमः असं सुद्धा म्हणू शकता. केतूंचा नवग्रह मंत्रामध्ये पूर्ण मंत्र आहे, तोही तुम्ही जप करू शकता. नवग्रह स्तोत्र म्हणू शकता. या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला विशेष चांगली फळे प्राप्त करून घेण्यासाठी या उपासना सांगितलेल्या आहेत. नक्की करून पहा. उपासनेचे काय फळ मिळते नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही स्वामी सेवेकरी आहात, त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलपर्यंत पोहोचलात असं मला वाटतं. स्वामींचा एक भक्त, एक सेवेकरी या चॅनलपर्यंत निश्चित पोहोचत असतो असा माझा मानस आहे. माझी स्वतःचं त्याच्यावरचं अनालिसिस आहे. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत मी आपली आता रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.